नमस्कार, मी संजय जाडे, प्राचार्य BSPM खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था काटोल बोलतो आहे। आमची जी ITI आहे याला 1990 ला स्थापना झालेली आहे आणि त्याला जवळपास 33 वर्ष पूर्ण झालेली आहे। आपल्याकडे टोटल 5 ट्रेड आहे, फिटर, इलेक्ट्रिकल, वायरमन, वेल्डर आणि टर्नर। आणि आपल्या इकडे जे एज्युकेशन जे आहे आपण क्वालिटी एज्युकेशन देतो। थँक्यू। माझं नाव निखिल देवीदास लोखंडे आहे। मी सन 2022 ला BSPM ITI इथे प्रवेश घेतला आहे। माझा व्यवसाय फिटर आहे। फिटर ह्या व्यवसायामध्ये सर्व प्रकारच्या लेथ मशीन व ड्रिल मशीन विषयी माहिती दिली जाते। माझ्या कॉलेजमध्ये सर्व लेक्चर व प्रॅक्टिकल रेग्युलर होत असतात व आमच्या कॉलेजमध्ये सर्व सर खूप छान शिकवत असतात व आमच्या कॉलेजमध्ये स्कॉलरशिपचा पूर्ण 100% लाभ मिळत असतो व त्या स्कॉलरशिपचा मी स्वतः लाभार्थी आहे। माझं पूर्ण नाव प्रतीक्षा नरदेव विखे, मुक्काम केदारपूर, तालुका काटोल। तालुका काटोलमध्ये BSPM ITIमध्ये प्रशिक्षण घेत आहे। नियमितपणे इथले टीचर शिकवतात। प्रॅक्टिकल, थेरी, ड्रॉइंग हे विषय होतात। त्या विषयामध्ये इथले टीचर बाकीचे जनरल नॉलेजसुद्धा देते। मेरा नाम दानिश रफीक शेख है। मैं BSPM ITI काटोल में पढ़ता हूँ। मेरा ट्रेड वायरमैन है और ये हमारा वर्कशॉप है।
नाव रामजात नेहर आहे. मी मागील वर्षी टर्नरमध्ये ॲडमिशन घेतली होती. मला यामध्ये लेथ मशीन, पॉवर सॉ मशीन इत्यादी शिकायला मिळालं आहे. मी दिनकर रेवतकर, वेल्डर इन्स्ट्रक्टर. मागील 30 वर्षापासून BSPM अंतर्गत ITI सुरू आहे. हजारो विद्यार्थी निघलेले आहे. यामध्ये टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, फिटर. आमचा उद्देश एकच आहे का मुलांनी जास्तीत जास्त मुलांनी व्यवसायामध्ये प्रवेश घ्यावा, कारण की आज सर्वात जास्त नोकरीची समस्या आहे आणि जोपर्यंत मुलं स्वयंरोजगारासाठी तयार होणार नाही तोपर्यंत हे शक्य होत नाही. आमचा उद्देश एकच आहे की मुलांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वतःचा व्यवसाय करावा किंवा नोकरी करावी. 2 ऑप्शन आहेत त्यांच्याकडे, नोकरी आहे आणि व्यवसाय. व्यवसाय जर केला तर तो एकापेक्षा 2 ते 3 लोकांना रोजगार देऊ शकता. आणि आजची पिढी भरकटत चालली आहे कशाकडे, व्यवसाय सोडून प्रत्येकाला नोकरीची आवश्यकता आहे. पण नोकरी सर्वांना शक्य नाही. म्हणून माझा एकच उद्देश आहे का स्वबळावर आपलं एक नाव लौकिक करा. आणि याकरता आमच्या ITI मध्ये आमच्या संस्थेतर्फे माननीय रणजितबाबू देशमुख, आशिषबाबू देशमुख, आमचे जाडे सर हे नेहमी प्रयत्नात असतात का सर्व मुलांनी चांगलं शिकून चांगलं आपलं भविष्य घडावं. हीच आमची एक सर्वांना विनंती आहे का सर्वांनी 10वी नंतर 12वी नंतर जर आपलं एज्युकेशन जर चांगलं होत असेल तर करा, नाहीतर याच्या टेक्निकलकडे वळून आपलं उज्ज्वल भविष्य करा.